गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या लेक्चर नंबर 27 वर आहोत आणि आपला आर्टिकल 10.39 सुरू आहे, ज्याच्यामध्ये एक थेरम आणि काही प्रॉब्लेम्स आहेत. तर थेरमचं आपल्याला फक्त स्टेटमेंट आहे, त्यामुळे आपण स्टेटमेंट लिहून एक्सप्लेन करणार आहोत आणि जे प्रॉब्लेम असेल ते घेणार आहोत. सो पहिल्या नंबरला, द ट्रान्सपोज ऑफ ए युनायटरी मॅट्रिक्स इज युनायटरी, दॅट इज ए चा डॅश एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए चा डॅश त्याचा डॅश, विच इज इक्वल टू आयडेंटिटी. दिस इम्प्लाइज ए चा डॅश इंटू ए चा डॅश आणि ब्रॅकेटच्या वर पॉवरला थीटा, विच इज इक्वल टू आयडेंटिटी. जे की आपण याच्या आधीच्या आर्टिकल मध्ये बघितलेलं आहे की ए रेस टू थीटा विच इज इक्वल टू, म्हणजे ए चा डॅश रेस टू थीटा विच इज इक्वल टू ए चा डॅश त्याचा डॅश. दुसऱ्या नंबरला, कॉन्जुगेट ऑफ ए युनायटरी मॅट्रिक्स इज युनायटरी, दॅट इज ए चा बार इंटू ए चा बार रेस टू थीटा विच इज इक्वल टू आयडेंटिटी, विच इज इक्वल टू ए चा बार रेस टू थीटा इंटू ए चा बार. तिसऱ्या नंबरला, कॉन्जुगेट ट्रान्सपोज ऑफ ए युनायटरी मॅट्रिक्स इज युनायटरी, ए चा बार त्याचा डॅश इन ब्रॅकेट, ए चा बार त्याचा डॅश पुन्हा ब्रॅकेट त्याला रेस टू थीटा विच इज इक्वल टू आयडेंटिटी. नेक्स्ट, इनवर्स ऑफ ए युनायटरी मॅट्रिक्स इज युनायटरी, दॅट इज ए इनवर्स into A inverse raised to theta which is equal to identity, which is equal to A inverse raised to theta into A inverse. Next, product of two unitary matrix is unitary, AB into AB raised to theta which is equal to AB raised to theta into AB which is equal to identity. Last, the determinant of a unitary matrix has absolute value 1, that is determinant मध्ये a into determinant मध्ये a त्याला रेस टू थीटा विच इज इक्वल टू 1. हे आहे थेरमचं स्टेटमेंट, जे की आपल्याला फक्त स्टेटमेंट आहे सिलेबसला. एक्झाम्पल, व्हेरीफाय द फॉलोइंग मॅट्रायसेस आर ऑर्थोगोनल. याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे कॉस थीटा साइन थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा 2/2 चं. दुसरं एक्झाम्पल आहे 1/2 2/3 2/3 2/3 1/3 मायनस 2/3 2/3 मायनस 2/3 1/3. आणि तिसरं एक्झाम्पल आहे 1/3 इन ब्रॅकेट इन द सेन्स इन मॅट्रिक्स -1 2 2 2 -1 2 2 2 -1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर 1/3 आहे. तर हे तिन्ही एक्झाम्पल ऑर्थोगोनल आपल्याला दाखवायचं आहे. सोल्युशन, लेट ए इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कॉस थीटा साइन थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा. दिस इम्प्लाइज ए ट्रान्सपोज जर केलं तर रो कॉलम होऊन जाईल. तर पहिला रो कॉस थीटा साइन थीटा पहिला कॉलम झाला, दुसरा रो दुसरा कॉलम झाला मायनस साइन थीटा कॉस थीटा. आणि आपल्याला ऑर्थोगोनल दाखवायचा म्हणजे ए डॅश किंवा ए डॅश ए इज इक्वल टू आयडेंटिटी दाखवायचा आहे. मग हेन्स ए डॅश विच इज इक्वल टू कॉस थीटा साइन थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा आणि ए डॅश कॉस थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा. मल्टिप्लिकेशन बरेच वेळा केलेलं आहे, त्यामुळे मी डायरेक्ट करणार आहे इथे कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा साइन थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. कॉस थीटा इंटू मायनस साइन थीटा इज मायनस कॉस थीटा साइन थीटा इंटू कॉस थीटा इज प्लस साइन थीटा कॉस थीटा. दूसरा रो माइनस साइन थीटा इंटू कॉस थीटा माइनस साइन थीटा कॉस थीटा इंटू साइन थीटा प्लस कॉस थीटा इंटू साइन थीटा. माइनस साइन थीटा इंटू माइनस साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा कॉस थीटा इंटू कॉस थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. हे कटून जाईल आणि मिळेल आपल्याला हा 0 होऊन जाईल.
म्हणजे हे कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा इज 1 म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज 1. So which is equal to 1 0 0 1 and this is identity. Hence a dash is equal to identity. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की A is an orthogonal matrix. दुसरा सोल्युशन, दुसरा एक्झाम्पलचं सोल्युशन सेकंड. लेट A इज इक्वल टू पहिल्या रो मध्ये मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 1/3 2/3 2/3, दुसऱ्या रो मध्ये 2/3 1/3 -2/3, तिसऱ्या रो मध्ये 2/3 -2/3 1/3. याचं जर ट्रान्सपोज केलं तर पहिला रो पहिला कॉलम होऊन जाईल 1/3 2/3 2/3, दुसरा रो दुसरा कॉलम होऊन जाईल 2/3 1/3 -2/3 आणि तिसरा रो तिसरा कॉलम होऊन जाईल 2/3 -2/3 1/3. आणि ऑर्थोगोनल जर आपल्याला दाखवायचं असेल तर ऑलरेडी आपल्याला माहित आहे a डॅश इज इक्वल टू आपल्याला आयडेंटिटी दाखवायचं आहे. हेन्स a डॅश विच इज इक्वल टू a जे आहे ते आपण इथे लिहिलं मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 1/3 2/3 2/3, दुसऱ्या रो मध्ये 2/3 1/3 -2/3 आणि तिसऱ्या रो मध्ये 2/3 -2/3 1/3. आणि a डॅश आपण कॅल्क्युलेट केलेलंच आहे इथे, ते सुद्धा आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 1/3 2/3 2/3 पहिला रो, दूसरा रो 2/3 1/3 -2/3, तीसरा रो 2/3 -2/3 1/3. मल्टिप्लिकेशन आपल्याला माहीतच आहे, त्यामुळे मी डायरेक्ट एक्सप्लेन करणार आहोत. पहिला रो पहिला कॉलम म्हणजे हा असा जाईल पहिल्या वेळेस, पुन्हा पहिलाच रो दुसऱ्या कॉलम मध्ये, पुन्हा पहिला रो तिसऱ्या कॉलम मध्ये. त्या पद्धतीनं बघा 1/3 1/3 1/9, 2/3 2/3 प्लस 4/9, 2/3 2/3 प्लस 4/9. हा झाला पहिला रो पहिला कॉलम. आता पहिला रो दुसरा कॉलम 1/3 2/3 म्हणजे 2/9, 2/3 1/3 म्हणजे पुन्हा प्लस 2/9, 2/3 -2/3 म्हणजे -4/9. आता पहिला रो तिसरा कॉलम 1/3 1/3 सॉरी 1/3 2/3 तिसरा कॉलम म्हणजे आलं 2/9, 2/3 -2/3 -4/9, 2/3 1/3 प्लस 2/9. अशा पद्धतीनं दुसरा रो मिळेल आपल्याला 2/9 प्लस 2/9 -4/9, 4/9 प्लस 1/9 प्लस 4/9, 4/9 -2/9 -2/9. आणि तिसरा रो मिळेल आपल्याला 2/9 -4/9 प्लस 2/9, 4/9 -2/9 -2/9, 4/9 प्लस 4/9 प्लस 1/9. आणि याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 1 0 0 0 1 0 0 0 1 जी की आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. सो अल्टिमेटली आपण सुरुवात केली a डॅश पासून आणि मिळवलं आयडेंटिटी. म्हणजेच आपल्याला आता म्हणता येईल की हेन्स द मॅट्रिक्स A इज अन ऑर्थोगोनल. लास्ट एक्झाम्पल राहिला आहे आता तिसरा सोल्युशन. तिसऱ्याचं सोल्युशन लेट A इज इक्वल टू 1/3 इन ब्रॅकेट -1 2 2 2 -1 2 2 2 -1. याचं जर ट्रान्सपोज केलं आपण दिस डॅश इम्प्लाइज A डॅश इज इक्वल टू 1/3 इन ब्रॅकेट. हा जो रो आहे तो कॉलम होऊन जाईल -1 2 2, दुसरा रो दुसरा कॉलम होऊन जाईल 2 -1 2 आणि तिसरा रो तिसरा कॉलम होऊन जाईल 2 2 -1. हा जो 1/3 आहे तो जर मल्टिप्लाय केला आपण आणि त्याच्यानंतर कॉमन काढला तरी ते सेमच होईल आणि म्हणून आपण 1/3 बाहेर मॅट्रिक्सच्या लिहिलेला आहे. हेन्स आता आपल्याला ऑर्थोगोनल दाखवायचं म्हणजे a डॅश दाखवावं लागेल विच इज इक्वल टू आयडेंटिटी. आणि हेन्स a डॅश इज इक्वल टू दिस 1/3 दिस 1/3 इज 1/9 आणि दोन्ही मॅट्रिक्स A आणि A डॅश सारख्याच आहेत ते लिहून टाकला आपण. -1 2 2 2 -1 2 2 2 -1, दुसरी मॅट्रिक्स -1 2 2 2 -1 3 2 -1 2 2 2 -1.
आता मल्टिप्लिकेशन आपल्याला माहीत आहे, त्यामुळे मी डायरेक्ट म्हणणार आहे. कॅल्क्युलेशन तुम्हाला माहीतच आहे. 1/9 इन ब्रॅकेट मायनस मायनस हा प्लस झाला 1, 2 हे प्लस 4, 2 हे प्लस 4, म्हणजे 1 प्लस 4 प्लस 4. तसंच -2 प्लस 4, -2 प्लस 4 -2, -2 प्लस 4, 4 प्लस 1 प्लस 4, 4 -2 -2, -2 प्लस 4 -2, 4 -2 -2, 4 प्लस 4 प्लस 1. कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला असं मिळेल विच इज इक्वल टू 1/9 इन ब्रॅकेट 9 0 0 0 9 0 0 0 9 विच इज इक्वल टू 9 जर आपण कॉमन घेतलं तर 9 9 कटून जाईल आणि काय शिल्लक राहील 1 0 0 0 1 0 0 0 1 दॅट इज आयडेंटिटी. आणि A डॅश इज इक्वल टू आपल्याला आयडेंटिटी मिळालं आणि म्हणून आपल्याला असं सांगता येईल की द मॅट्रिक्स A इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.